आईटक यूनियन अपनी विभिन्न मांगों को लेकर फिर एक बार सड़क पर उतर आई है। ग्रेजुएटी, पेंशन, वेतन, गुजरात सरकार का असंगठित कामगारों के लिए लिया गया अन्यायपूर्ण फैसला और कार्यों में तकनीकी समस्याओं के समाधान हेतु यह आंदोलन किया जा रहा है। इस वक्त सभी आंगनवाड़ी महिलाएं अपनी मांग के लिए काफी आक्रामक दिखी। अंगणवाड़ी सेविका सुनीता मानकर राज्य काउन्सिलिंग सदस्य आहे आयटक युनियन। हा लढा आम्ही राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस श्याम काळे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे केलेला आहे। आमच्या ज्या मागण्या आहे त्या पहिली मागणी आमची गुजरात हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे ग्रॅज्युटी, पेन्शन अंगणवाडी सेविकांना आणि फेस कॅप्चरिंगचे जे आम्हाला ॲप डाउनलोड करून दिला आहे पोषण ट्रॅकरवर, तर ते 3 ते 6च्या लाभार्थ्यांचं आम्ही करणार नाही। परत 6 महिने ते 3 वर्षाच्या लाभार्थ्यांचं आम्ही THR वाटप करतो। ते फेस कॅप्चरिंगचं काम आमच्याकडे दिलेलं आहे। THR हा जेव्हा 2 महिन्याचा एकत्र आम्हाला वाटायला आम्हाला शासन सांगता आहे, तर मग आम्हाला फेस कॅप्चरिंगचं काम सुद्धा एकच वेळा पाहिजे। बँकेमध्ये EKYC वर्षातून एकदा होतं, तशीच EKYC आम्ही लाभार्थ्यांची वर्षातून एकदा करणार। दर महिन्याला आम्ही याला अडचण जातं, कारण जर महिला गर्भवती आहे ती जर स्तनदा झाली तर तिच्या चेहऱ्यामध्ये फरक पडतो आणि तो चेहरा जुळत नाही, फार त्रास होतो। नेटवर्किंग नाही आहे। आम्हाला शासनाने मोबाईल दिला पण तो 4G नाही आहे, त्याच्यामध्ये नेटवर्क पुरत नाही आहे। त्याचं जे ॲप आहे ते त्याची रेंज आहे ती कमी आहे, त्याचा आम्हाला फार त्रास होतो। त्यामुळे ते बदलून द्यावं आणि ग्रॅज्युटी, पेन्शन आणि आम्ही फेस कॅप्चरिंग जे बंद करावं आणि विरोधी कायदा जो तयार केलेला आहे तो रद्द करायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये असंघटित जे कामगार आहे यांच्यावर तो अन्यायकारक तो कायदा असल्यामुळे तो आम्हाला त्याचं पाहिजे। इथे सर्व म्हणजे नागपूर, भंडारा, मौदा, गडचिरोली, चंद्रपूर सर्व जिल्ह्यातल्या इथे महिला आपल्या इथे आलेल्या आहेत आणि दिवाळी समोर आली तरी आम्हाला या शासनाने रस्त्यावर बसण्याचं हे मागणी पूर्ण नाही झाली तर जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही आमचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस काँग्रेस श्याम काळे यांच्या नेतृत्वात आम्ही उग्र आंदोलन करू, ही आम्ही शासनाला आम्ही हे देतो आहे। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े, नागपुर।